अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ। महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है। चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विद हैंड रिटन सॉल्यूशंस। सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विद डिटेल सॉल्यूशंस। ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री। आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप। स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणितम को सब्सक्राइब करना है। स्टेप 2, आपको इसका स्क्रीनशॉट लेना है। स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर। आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में। इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है। अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना। तो इसीलिए गणितज्ञ के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे। ऑल द बेस्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला पहिला जो सेक्शन आहे तो प्रोज सेक्शन आहे। प्रोज म्हणजे गद्य, आणि याच्यामध्ये आपलं रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी, ग्रामर, नोट मेकिंग, समरी ह्या गोष्टी टेस्ट केल्या जातात। ओके, नोट मेकिंग ॲक्च्युली डायरेक्ट जरी नसलं तरी सुद्धा माइंड मॅपिंग इज अ पार्ट ऑफ नोट मेकिंग। ओके, सो त्याच्यासाठी सुद्धा 3 मार्क आहेत आणि समरीला सुद्धा 3 मार्क आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये। ओके, आता आपण पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 1 सीन पॅसेज जो असतो त्याच्यावरचे क्वेश्चन्स कॉम्प्रिहेन्शनसाठी काय आहेत, कसे असतात, कोणत्या प्रकारचे असतात, त्यांचा फॉर्मॅट काय असतो ते आपण पाहूयात। ओके, फॉर एक्झाम्पल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सीन हा जो सीन पॅसेज आहे हा 1.1 to 1.8 या युनिट्समधनं कुठलाही येऊ शकतो। ओके, सो बी प्रिपेअर्ड। पण सीन पॅसेज असल्यामुळे आपल्याला तो पर्टिक्युलर लेसन टेक्स्ट माहिती असतो आणि त्याच्यावरती आपण उत्तरं लिहू शकतो, आपण तयारी केलेली असते। त्यामुळं कंपॅरेटिव्हली अनसीन पेक्षा हा थोडासा आपल्याला सोपा जाऊ शकतो। ओके, पहिला क्वेश्चन जो आहे तो ग्लोबल अंडरस्टँडिंग आहे। आता ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर इट इज बेसिकली अ काइंड ऑफ फॅक्च्युअल क्वेश्चन। ओके, फॅक्च्युअल क्वेश्चन मीन्स व्हॉट, you need to give specific information, a piece of information. ओके, आणि ग्लोबल अंडरस्टँडिंग जो असतो तो तसाच आहे। देर इज नो स्कोप फॉर सब्जेक्टिव्हिटी, तुमच्या पर्सनल ओपिनियनला इथं मत नाही, त्याला महत्व नाही। ओके, सो ग्लोबल अंडरस्टँडिंग मध्ये पहिला क्वेश्चन जो आता मी तुम्हाला एक दिलेला आहे तो आपण पाहूयात। द कॉप अँड द अँथम मधनं आहे। ओके, चूज द 2 स्टेटमेंट्स दॅट बेस्ट एक्सप्लेन द थीम। ओके, Soapy was sad due to the attitude of the police. The natural aspects of the country churchyard made Soapy recall his past life. The police liked to help the beautiful tall woman. Soapy liked to enjoy wandering everywhere. Okay, now these 4 statements are given and you need to choose 2 correct statements. Okay, which explain the theme. Okay, so out of these 4 sentences, first 2 sentences are the best statements that explain this particular or the theme of this particular passage. Okay, म्हणून हे 2च लिहायचे आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्नच कळत नाही, मराठी मीडियमच्या स्टुडंट्सना मी सांगतोय मोस्टली, त्यांना ह्याच्यातले 2च लिहायचे असतात, हे कळत नाही आणि त्यांना असं वाटतं की हे प्रश्न विचारलेत आणि मग त्याच्या खाली ते काहीतरी उत्तरं लिहित बसतात। ते आमच्यासाठी तपासायला सोपं होतं, एक मस्तपैकी काठ मारली की आमचा विषय संपतो, 0 मस्तपैकी त्याला मार्क मिळतात। त्यामुळं तसं करू नका, नीट लक्ष द्या। चूज द 2 स्टेटमेंट्स म्हटलेले 2च स्टेटमेंट्स आपल्याला त्याच्यातले 4 पैकी निवडायचे आहेत आणि ते लिहायचे। ओके, त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स। ओके, I would say this particular question is one of the easiest questions in the whole question paper. 2च ऑप्शन्स आहेत, ट्रू लिहायचे किंवा फॉल्स लिहायचे। ओके, आता हे लिहिताना सुद्धा एक पद्धत आहे। बरेच जण काय करतात, ट्रू फॉल्स जे असेल ते लिहितात। दॅट इज नॉट द करेक्ट वे। व्हॉट इज द करेक्ट वे, राईट द सेंटेन्स फर्स्ट अँड देन राईट द आन्सर। ओके, दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हे क्वेश्चन्स, या क्वेश्चनचे आन्सर्स लिहिताना त्याचा जो सिक्वेन्स आहे तो चुकवू नका, कारण तपासणाऱ्याची नजर बसलेली असते आणि त्या नजरेमध्ये माहिती असतं की पहिल्याला ते ट्रू आहे, दुसऱ्याला ट्रू आहे, तिसऱ्याला फॉल्स आहे, चौथ्याला ट्रू आहे।
मग हा सिक्वेन्स तपासणाऱ्याच्या लक्षात असतो आणि तो जर तुम्ही सिक्वेन्स चेंज केला तर तुम्ही नंबर काय लिहिलाय हे पाहिलं जाणार नाही. ओके, त्यामुळं तुम्ही काय करायचंय 1 2 3 4 हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे आणि त्याप्रमाणेच उत्तरं लिहायची आहेत. आपलं जे स्टेटमेंट दिले किंवा सेंटेन्स जे दिलेलं आहे ते लिहायला विसरायचं नाही आणि त्याच्या खालीच उत्तर लिहायचं. ओके, देन सिक्वेन्स ऑफ सेंटेन्सेस. ओके, दिस क्वेश्चन कॅन ऑल्सो बी आस्क्ड. फॉर एक्झाम्पल इथं आता बघा, रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर ऑकरन्सेस इन द एक्स्ट्रॅक्ट. सिक्वेन्स नुसार लिहायचे. 4 statements or sentences are given here, okay, and you need to arrange them in the sequence. Okay, so 4 स्टेटमेंट दिले, दुसरं स्टेटमेंट जे आहे ते पहिलं आहे, थर्ड स्टेटमेंट जे आहे ते तिसरं आहे, पहिलं स्टेटमेंट जे आहे ते तिसरं आहे आणि फोर्थ स्टेटमेंट जे आहे ते फोर्थच आहे. ओके, असा स्टेटमेंटचा सिक्वेन्स दिलेला आहे. आय वुड रेकमेंड दॅट यू शुड राईट दीज नंबर्स ओव्हर हिअर. डोंट राईट 1 2 3 4. ओके, इट वुड बी इझियर फॉर अस टू चेक. ओके, हे जर नंबर्स पाहिले तर आम्हाला लगेच कळतं की ह्यांनी बरोबर सिक्वेन्स लिहिला आहे. आमच्या डोक्यात तोच सिक्वेन्स असतो 2 3 1 4. ओके, गॉट इट. हा झाला अजून एक ग्लोबल अंडरस्टँडिंग क्वेश्चन. आता हा एक अजून एक सोपा क्वेश्चन आहे. ओके, अ फ्लो चार्ट, टेबल और अ वेब डायग्राम वुड बी गिवन, ओके, फॉर यू टू राईट स्पेसिफिक आन्सर्स. ओके, हे जे 4 ब्लॉक्स जे दिलेले आहेत इथं फक्त इम्पॉर्टंट वर्ड्स तुम्हाला लिहायचे. ओके, यू शुड नॉट राईट सेंटेन्सेस इन दीज पर्टिक्युलर बॉक्सेस. ओके, सो बी स्पेसिफिक. ओके, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच विद्यार्थी ही डायग्राम काढायचा कंटाळा करतात. डोंट डू दॅट. ओके, कारण ही डायग्राम एका स्पेसिफिक पर्पजनी दिलेली आहे तुम्हाला. ओके, आणि त्यामुळं तो पर्पज फॉलो झाला पाहिजे आणि म्हणून तुम्ही अशी डायग्राम काढूनच त्याच्यात उत्तर लिहायचं. टेबल असेल तर टेबलच लिहायचं आहे, फ्लो चार्ट असेल तर फ्लो चार्टच काढायचा आहे. ओके, किंवा ट्री डायग्राम असेल तर ट्री डायग्राम काढायची. ओके, त्यानंतर मॅच द इन्फॉर्मेशन इन कॉलम ए विथ कॉलम बी. जोड्या लावा, आपला सर्वांचा आवडता क्वेश्चन. ओके, सो पेअर्स सुद्धा असू शकतील किंवा मेक अ लिस्ट. एक उदाहरण इन्स्टन्स म्हणून दिलंय पहा. What is actually needed in such types of question? Okay, see, make a list of things which Sophie desired to get in the luxurious cafe. Okay, now here, as I told you, there is no scope for subjectivity. Personal opinion ला काही महत्व नाहीये इथं. जे मेन्शन केलेले आहे तेच तुम्हाला द्यायचं. मग he wants to eat a roasted mallard duck. Okay, a bottle of wine, a cup of coffee, and a cigar. Okay. If you write these 4 answers here with numbers, you'll definitely get 2 marks. Okay, then next A2, we discussed A1 first, okay, which is global understanding question. Second is complex factual, means it is also a factual question, but it is bit complex, bit difficult. Why it is bit difficult? Because it would be incomplete sentences. ओके, ह्या प्रश्नामध्ये कंप्लीट सेंटेन्सेस तुम्हाला लिहिणं आहे. परत इथं ऑब्जेक्टिव्हिटी मॅटर करते, इथं सब्जेक्टिव्हिटीला चान्स नाही. ओके, फॉर एक्झाम्पल, पिक आउट द सेंटेन्सेस और इन्स्टन्सेस टू सपोर्ट द रायटर्स आयडिया व्यू. फॉरेस्ट अँड वाईल्ड ॲनिमल्स टीच मेनी थिंग्स. पिक आउट द सेंटेन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. ओके, पहा, यू नीड टू चूज द सेंटेन्सेस. You need to find the sentences from the passage as they are and you just have to write the answer. Okay, इथं तुम्हाला काही मनाने तुम्हाला लिहायचं नाहीये. जसंच्या तसं उत्तर तुम्हाला लिहायचंय, ते तुम्हाला तिथं दिलेलं असणार आहे पॅसेजमध्ये. ओके, मग इथं काय दिलेलं आहे पहा. लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. ओके, वी अंडरस्टँड दॅट फ्रॉम द जंगल. ओके, or the Black Panther has taught patience. Never stop discovering. Okay, so these sentences from the extract can tell us that forest and wild animals teach us many things, or at least these 3 things. Okay, so it's like that. Then complete the sentences. 2 sentences would be given and half part of the sentence would be given and you will have to complete the remaining half part.
ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते करावं लागेल. ओके, सोपं आहे. ही सुद्धा जशीच्या तशी उत्तरं लिहायची आहेत. पॉइंट आउट पर्टिक्युलर माहिती असेल, पीस ऑफ इन्फॉर्मेशन असेल, तो तुम्हाला त्याच्यातनं पॉइंट आउट करायचा आणि तो लिहायचा आहे. डिस्क्राईब, ओके, ॲज इट इज लाईन्स ज्या असतील त्या लिहायच्या आहेत तुम्हाला इथं उत्तर म्हणून. ओके, त्यानंतर थर्ड क्वेश्चन A3 जो आहे हा इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस किंवा इन्फरन्स क्वेश्चन त्याला म्हणतात. ओके, कारण का तर हिअर यू नीड टू ॲनालाइज द पॅसेज. ओके, हाऊ, कसा, तर सी, लेट्स सी द example here. The vocational training to locals is beneficial. Find its proof from the extract. Okay, now here the answer is within the passage itself. आन्सर तुम्हाला त्या पॅसेजमध्येच मिळणार आहे, पण असं रेडीमेड तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला सगळा पॅसेज जो आहे तो वाचावा लागणार आहे. तो तुम्हाला त्याचं उत्तर वरती पहिल्या 2-3 लाईन्समध्ये मिळेल, मध्ये कुठेतरी मिळेल किंवा खाली एखादं त्याच्यातलं उत्तर मिळेल. अशा पद्धतीनं तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे. ओके, किंवा समटाईम्स पॅसेजमधली माहिती तुम्हाला तुमच्या शब्दात इन युअर ओन वर्ड्स यू विल हॅव टू राईट इट. ओके, सो अशा पद्धतीने जो प्रश्न असतो त्याला इन्फरन्स किंवा ॲनालिसिस, इंटरप्रिटेटिव्ह क्वेश्चन असं म्हणतात. कारण तुमचं इंटरप्रिटेशन, व्हॉट इज युअर इंटरप्रिटेशन अबाउट that particular question is important. Understood? So मग इथं दिलेलं आहे the acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region if not in a faraway city. Madegowda is one such local agriculturist, is now a certified naturalist employed by the Bison. Bison is a lodge, or Shadjang is the owner of that particular hotel, okay, or tourist lodge, I would say. He has learned how important these animals are and value of protecting them. Locals can guide visitors and get paid for it. Okay, so this is how you can find the proof from the extract. Okay, as I told you, as I mentioned, तुम्हाला जवळजवळ ती उत्तरं मिळणार नाहीत. तुम्हाला ती पॅसेजमधनं शोधून काढायची आहेत आणि ती तुम्हाला कदाचित तुमच्या भाषेत किंवा आहेत तशी सुद्धा लिहावी लागतील. ओके, देन अजून इंटरप्रिटेटिव्ह किंवा इंटरप्रिटेशन, इन्फरन्स आणि ॲनालिसिसचे क्वेश्चन्स कशा प्रकारे असतील, तर ते असे असतील. एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. युअर इंटरप्रिटेशन इज नीडेड. ओके, किंवा गिव्ह रिझन्स फॉर. Okay, what do you think? Okay, justify like this. Then fourth question. Okay, personal response. I would say this is the most important question in the whole question paper. Why? Do you have any idea? Because this is the question which tests your level. We get to understand what kind of student is this, what is his level of understanding, what is his level of English, and how far he or she would go. तो काय प्रकारचा स्टुडंट आहे, त्याचं काय लेवल आहे, काय लेवलचं इंग्लिश आहे, ह्या आम्हाला ह्या प्रश्नावरनं कळतं. बिकॉज इट इज पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स मीन्स व्हॉट? यू नीड टू राईट युअर ओन व्ह्यूज, युअर ओन ओपिनियन. ओके, द पॅसेज इज जस्ट फॉर द रेफरन्स. यू नीड नॉट राईट एनिथिंग फ्रॉम द पॅसेज. Okay, you have to write your own opinion. Okay, so how are birds important to nature? Explain. Okay, or can happiness be bought with cash? Justify your answer. Okay, here you need to write what do you think. Do you think happiness can be bought with money or with cash? If you think yes, then you should write yes. Okay, but listen, if you write yes, I think that happiness can be bought with cash, असं तुम्ही म्हटलात तर ह्याला फक्त अर्धा मार्क. ओके, what explanation you give or how you justify your answer, that matters a lot, and for that there is 1.5 mark. ओके, सो तुम्हाला जे काही लिहायचंय ते व्यवस्थित तुम्ही जस्टिफाय करायचंय आणि तुमचं स्वतःचं मत तिथं असलं पाहिजे. एकही ओळ पॅसेज मधली येता कामा नये.
ओके, ह्याची खात्री करा. अंडरस्टूड? कळले सगळ्यांना? आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण इथून तुमची लेव्हल तुम्हाला जज केलं जातं. ओके, देन reaction to the situation, suggestion or solution to the problem, seeking your opinion, okay, commenting or criticizing on the writer's opinion. Do you believe the writer is right, or what he does or what he says is right? Write your opinion. Okay, here you can write your answer no also. Okay, but when you write no, you need to justify why no. Or you can also say, I am partially agree, or I don't know. You cannot say that. Okay, you have 2 options or 3 options: yes, no, or partial, or partially agree, partially not. Okay, something like that. But again, you need to justify your answer. Okay, आता परत एक महत्वाची गोष्ट की ह्याचं उत्तर किती लिहायचं. जनरली मेनी स्टुडंट्स राईट one full page or half page of this question. Okay, and it's like आम्ही आमचं लिहिलंय, तुम्हाला त्याच्यातलं काय घ्यायचं ते घ्या. इट्स नॉट लाईक दॅट. ओके, डोंट डू दॅट. ओके, ह्याच्यावरनं तुम्हाला थोडक्यात तुमचं म्हणणं मांडता येत नाहीये. ओके, हे त्याच्यावरनं कळतं. बी स्पेसिफिक. ओके, 2 मार्क्सना किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे? What should be the length of the answer? It should be around 50 words. 50 words म्हणजे जवळजवळ एक 7 ते 8 लाईन्स होतात. ओके, 7-8 लाईन्सच्या वरती अजिबात या प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही. ओके, डोंट राईट एसेज फॉर दीज क्वेश्चन्स. बरेच जण अक्षरशः निबंध लिहितात. ओके, आहे तुम्हाला पुढे लिहायला भरपूर स्कोप आहे. इथं मात्र बी स्पेसिफिक. ओके, आणि तुम्ही जेवढं छान उत्तर लिहाल तेवढे पुढे मार्क्स तुम्हाला चांगले मिळणार आहेत. ओके, सो बी केअरफुल व्हाईल सॉल्विंग धिस क्वेश्चन. ओके, सजेशन सांगितलं, कमेंटिंग और क्रिटिसाइजिंग झालं. लिस्ट द चेंजेस दॅट यू वुड ब्रिंग इन युअर सेल्फ आफ्टर रीडिंग धिस पॅसेज. ओके, और आफ्टर comprehending this passage. Okay, describe the impact or effect of the message given in the passage on your mind. Same. Okay, it's like that. Now we have come to a very important part of English language. Okay, grammar. Grammar is an inseparable part of any language. Okay, and in English language basically there are too many topics. Okay, I have written few topics here. 21 topics मी लिहिलेत. Okay, but they are not all. Okay, ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त सुद्धा काही असू शकतात जे मला लिहायला जागा मिळाली नाही किंवा पुरली नाही. ओके, तर एक लक्षात घ्या, व्हॉट एव्हर यू हॅव कव्हर्ड टिल 10th स्टँडर्ड, इट इज देअर फॉर 12th स्टँडर्ड ऑल्सो. ओके, सो यू नीड टू डू द रिव्हिजन. ओके, रिव्हिजन फार महत्वाची ह्याच्यात. ओके, आता एकूण आपल्याला असं कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर जे आहे ते या पॅसेजमध्ये आणि पुढच्या पॅसेजमध्ये असे 2-2 मार्क्सना आहे. त्यामुळे 4 मार्क्स हे आहेत, आणि क्वेश्चन नंबर 1B मध्ये सुद्धा आपल्याला ग्रामर आहे, ते सुद्धा 4 मार्कांना. तर आपण आता फोकस करूयात A5 मध्ये, लँग्वेज स्टडीमध्ये नेमकं काय येऊ शकतं. ओके, तर मी तुम्हाला ऑप्शन दिलेत की एवढ्या सगळ्यांवरती प्रश्न विचारू शकतात. ओके, पण त्यातल्या त्यात मी जे हायलाईट केले आहेत, बोल्ड केलेले आहेत, टेन्सेस असतील, नॉट ओनली बट ऑल्सो द व्हॉइस. म्हणजे चेंज द व्हॉइस ज्याला आपण म्हणतो, किंवा बऱ्याच वेळा बिगिन विथ असा क्वेश्चन असतो. ओके, सो असं खाण्याऐवजी असं आहे ते की बिगिन विथ म्हणजे चेंज द व्हॉइस करायचं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर मॉडल्स म्हणजे अत्यंत दुर्लक्षित भाग आहे. इट इज अ व्हेरी व्हेरी निग्लेक्टेड पार्ट ऑफ स्टुडंट. दे डोंट ॲट ऑल पे अटेन्शन टू मॉडल्स. ओके, मॉडल्स म्हणजे शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, देन यूज टू, नीड टू, मस्ट. ओके, हे जे एकूण 24 ऑक्झिलरीज आहेत त्यातले हे सेकंडरी ऑक्झिलरीज, ज्यांना मॉडल ऑक्झिलरीज म्हणतात. ओके, तर ह्याचं पर्टिक्युलर फंक्शन आहे, ते फंक्शन अंडरस्टँड करा. ओके, म्हणजे मे असेल तर इट इज अ पॉसिबिलिटी. ओके, और परमिशन वी यूज मे. कॅन इज ॲबिलिटी. If there is will, the sentence becomes more certain. I will go to Mumbai. I may go to Mumbai. Difference.
Okay, so the functions of these models is important. You must study hard and you should study hard. There is different. When we use should, it is advice or a suggestion. It is an advice or suggestion. Okay, and when we use must, it is compulsion. When we use ought is related to moral duties. You ought to obey your parents. Okay, dare, we use dare for courageous situations. Okay, need for necessity. Shall for surety. Would or used to for past habitual actions. Okay, so study like that. Okay, models you understood. Tenses are also important. Okay, you need to know all the 12 tenses. Okay, not only but also change the voice. In change the voice also, change the voice ला आपल्याला 8 सेंटेन्सेसचे किंवा 8 टेन्सेसचे चेंज द व्हॉइस करता येतात. पण त्याच्याबरोबर मॉडल ऑक्झिलरीचाच जर असेल एखादा, म्हणजे ही मस्ट ईट अ मँगो. आता मस्ट ही मॉडल ऑक्झिलरी आली आहे, मग त्याचं कसं होतं, अ मँगो मस्ट बी ईटन बाय मी. ओके, किंवा सपोज इफ देर इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. Okay, imperative sentence like open the window, let the door be opened. Okay, like that. ह्या फॉर्मॅट्सचा सुद्धा चेंज द व्हॉइस मध्ये अभ्यास करा. देन ॲज आय टोल्ड यू, चेंज द नरेशन. रिपोर्टेड स्पीच किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट ते सुद्धा विचारू शकतात इथे. ओके, आणि हे बाकीचे जे मी दिलेले आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणांना हा शब्दच नवीन असतो मराठी स्टुडंट्सना. रेटॉरिकल क्वेश्चन म्हणजे काय? मागच्या वर्षीच्या बोर्ड पेपरला हा क्वेश्चन विचारलेला आहे, रेटॉरिकल क्वेश्चन. रेटॉरिकल क्वेश्चन इज अ क्वेश्चन इन विच आन्सर डज नॉट नीडेड. त्याला आन्सरची गरज नाहीये. मी जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला म्हणतो तू मूर्ख आहेस का, ह्याचा अर्थ काय असतो? तो मूर्ख आहे. कळलं? म्हणजे इट इज अ रेटॉरिकल क्वेश्चन. सपोज a sentence is given in the exam. It is not fair. Okay, and make a rhetorical question. असा जर क्वेश्चन असेल तर इट इज नॉट फेअर च रेटॉरिकल क्वेश्चन कसं होईल? इज इट फेअर? दिस वुड बी द रेटॉरिकल क्वेश्चन. ओके, कारण त्याचं उत्तर आपल्याला गरजेचं नाहीये. समजा तुम्ही चाइल्ड लेबर पाहताय आणि चाइल्ड लेबरच्या वेळेस चाइल्ड लेबरला पाहिल्यानंतर तुमच्या मनात भाव येतात की इज इट फेअर? नाहीये फेअर. ओके, असे प्रश्न जे आहेत त्याला रेटॉरिकल क्वेश्चन्स म्हणतात. ओके, तसं WH क्वेश्चन सुद्धा फ्रेम WH टाईप क्वेश्चन असे म्हणतात. ओके, असा एक क्वेश्चन येऊ शकतो. अंडरस्टूड? ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एकदा नजरेखालून घाला, त्याची रिव्हिजन करा आणि मग व्यवस्थित तुम्हाला ते लिहिता येईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत, ह्या क्वेश्चन्समध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की आता नवीन पॅटर्ननुसार यू विल बी हॅव्हिंग 4 ऑप्शन्स. ओके, म्हणजे खूप सोपं झालेलं आहे. आता थोडंसं डोकं लावायचं आहे आणि 4 ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. ओके, म्हणजे पूर्ण आता तुमच्या समोर उत्तर 4 आहेत, 4 पैकी फक्त एक निवडायचं आणि उत्तर आपलं सिलेक्ट करायचं. ओके, बरेच जण काय करतात, 2 उत्तरं लिहितात, काहींना कळत नाही, 4च्या 4 उत्तरं लिहितात. अशा वेळेस तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत. ओके, अंडरस्टूड? देन हे कळलंय सगळ्यांना व्यवस्थित? आता पुढे जाऊयात. A6. ओके, व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी इज ऑल्सो अन इनसेपरेबल पार्ट ऑफ कॉम्प्रिहेन्शन. ओके, याच्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात ते मी तुम्हाला सांगतोय. ऑल द पॉसिबिलिटीज. मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग्स. ओके, पेअर्स, मॅच द पेअर्स. राईट सिनोनिम्स, अँटोनिम्स. सिनोनिम्स मीन्स सिमिलर मिनिंग वर्ड्स. रिस्पॉन्स, रिग्रेट, रिमोर्स. ओके, अँटोनिम्स म्हणजे ऑपोजिट मिनिंग वर्ड्स. रिजेक्ट, ॲक्सेप्ट. ओके, त्यानंतर फिल इन द गॅप्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स, फ्रेजेस. ओके, ब्लँक स्पेसेस विल बी गिवन in sentences and you will have to fill them with appropriate words. You need to find those words from the passage and then you need to complete it. Okay, त्याच्यानंतर students of 12th standard will, त्याचं उदाहरण दिलेलं पहा, will dash dash the board exam in February, take or give. Okay,
मराठीत जरी देणे असं म्हणत असलो आपण तरी सुद्धा इंग्लिशमध्ये टेक हा वर्ड येतो, टेक द एक्झाम. ओके, इट्स लाईक दॅट. एक्झाम्पल्स ऑफ कॉलोकेशन्स हा खूप रेअरली विचारला जाणारा प्रश्न आहे, पण तुम्हाला माहिती असावा. समजा विचारलाच तर तुम्हाला माहिती असावा म्हणून. कॉलोकेशन्स म्हणजे काय, तर 2 or more words that often go together. Examples are given here. Fast, quick. We say the fast train, the quick train. Okay, fast food, a quick shower, a fast shower. Okay, or a quick meal, a fast meal. Okay, like this. Then find out the discourse markers. What are discourse markers? A word or a phrase that plays a role in managing the flow or discourse. ओके, शब्दांचा जो फ्लो असतो तो जे मॅनेज करतात. फॉर एक्झाम्पल, बाय द वे, हावेवर, नेव्हरदलेस, इन्सिडेंटली, नाऊ, देन, सो, स्टील, हे सगळे जे वर्ड्स आहेत हे हा फ्लो मॅनेज करतात, म्हणून त्यांना डिस्कोर्स मार्कर्स म्हणतात. ओके, यू नीड टू फाइंड सच डिस्कोर्स मार्कर्स फ्रॉम द पॅसेज. ओके, देन वन वर्ड सबस्टिट्यूशन. A phrase would be given or a sentence would be given and you will have to write one particular or specific word for that. म्हणजे इथं पहा, a community of people smaller than a village is hamlet. Okay, like that. Affixation. Okay, affixation is again divided into 3 parts: prefixation, suffixation and infixation. Okay, आता प्रिफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या आधी लावला जाणारा जो शब्द समूह आहे किंवा लेटर आहे त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. डिसबिलीफ. ओके, और डिसबिलीफ. ओके, आता बिलीफ हा शब्द आहे आणि त्याच्या अलीकडे आपण डिस लावलेलं आहे. ओके, ही डिसबिलीव्ज असं म्हणतो आपण, इथं डिसबिलीफ पाहिजे. ओके, किंवा फेथफुल, इथं आता सफिक्स आहे. फेथ हा शब्द आहे, त्याच्या पुढचा शब्द जो आहे तो फुल, हा सफिक्स झाला. आणि मध्ये जेव्हा आपण लावतो शब्द त्यावेळेस त्याला ॲफिक्सेशन किंवा इनफिक्सेशन म्हणतात. ओके, सो अ हा इनफिक्स आहे. ओके, अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. ओके, तर सगळ्यांना हे समजलंय. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी इथं तुम्हाला जे हे सगळे क्वेश्चन दिलेत हे A1, A2, A3, A4, A5 असे दिलेले आहेत आणि त्याच्यात मी हे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑल द पॉसिबिलिटीज आय हॅव मेन्शन हिअर दॅट व्हॉट काइंड्स ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. ओके, A1 मध्ये मी जर तुम्हाला एक 5-6 प्रकारचे क्वेश्चन्स दिलेले असतील तर त्याच्यातला एखादाच किंवा एकच विचारणार आहेत स्पेसिफिकली. मग ते 5-6 क्वेश्चन जे असतील ते तुम्हाला माहिती असावेत म्हणून मी तुम्हाला सांगितले. ओके, किंवा आता हा जो व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर टाइप्स दिलेत पण विचारणार आहेत एकच. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. ओके, आता ह्याचा फॉर्मॅट 2 क्वेश्चन्सचा बऱ्यापैकी फिक्स आहे. ओके, पहिला जो आहे तो आहे आर्टिकल्स, दुसरा जो आहे तो प्रेपोजिशन्स. ओके, तिसरा नरेशन इथं लिहिलाय बट नॉट नेसेसरी की ते दरवेळेस तिथं नरेशनच विचारतील किंवा रिपोर्टेड स्पीच वापरायला सांगतील. नॉट नेसेसरी. स्पॉट द एरर B2 जो आहे तो फिक्स आहे, तिथं काही ना काहीतरी तुम्हाला एरर शोधायची आहे. आपण पहिल्यांदा आता आर्टिकल्स आणि प्रेपोजिशन्स बद्दल बोलूया. ओके, आर्टिकल्स म्हणजे ए अँड द, ह्याचा यूज आपल्याला कसा करायचा आहे हे माहिती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती आहे ॲन एग, ॲन ॲपल. ओके, बट व्हॉट अबाउट ही इज डॅश डॅश MBA. अ येईल, ॲन येईल का द येईल? ही इज ॲन MBA. ॲन येईल. काय येईल ॲन? बिकॉज द नेक्स्ट वर्ड स्टार्ट्स फ्रॉम ए. ओके, ए बरोबर ना. आपल्याला माहिती आहे स्वरापासून जो साऊंड सुरू होतो किंवा जो वर्ड सुरू होतो त्याच्या आधी आपण ॲन वापरतो. ओके, सेम विथ अम्ब्रेला. ओके, यू. ओके, स्वर आहे त्याच्यामुळे आपण अम्ब्रेलाला ॲन लावतो. किंवा आवर, और समटाइम्स इट इज प्रोनाउन्स्ड ॲज आर, ॲन आर, ॲन आवर. ओके, व्हाय? दो इट स्टार्ट्स फ्रॉम एच, जरी एच पासून तो सुरू होत असला तरी त्याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते स्वरापासून, अ या स्वरापासून सुरू होतं. ओके, त्यामुळं ते लक्षात ठेवायचं आहे. द आपण केव्हा वापरतो हे तुम्हाला माहिती आहे. द आपण फक्त
एकच स्पेसिफिक गोष्ट असेल त्यावेळेस वापरतो, किंवा एखादी गोष्ट आधी आलेली तिचा रेफरन्स आहे त्यावेळेस आपण द वापरतो. ओके. प्रेपोजिशन्स. आता प्रेपोजिशन्स हे देर आर सो मेनी प्रेपोजिशन्स बेसिकली. ओके. मग नेमके कोणते वापरायचे ह्याच्यासाठी आपलं वाचन चांगलं असणं गरजेचं आहे. ओके. ही इज डॅश डॅश साऊथ इंडिया. काय येईल? ही इज फ्रॉम साऊथ इंडिया. इथं बऱ्याच जणांना ऑफ पण घालावा वाटतो. ओके. पण हे लक्षात घ्या की तिथं फ्रॉम येणार आहे. ओके. ही वर्क्स डॅश डॅश सॉफ्टवेअर कंपनी. ही वर्क्स फॉर दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर कंपनी, व्हॉट एव्हर. ओके. सो अशा पद्धतीचे प्रेपोजिशन्स तिथे येणार आहेत. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं नॅरेशन, पण मी तुम्हाला मगाशी जे ऑप्शन दिले होते त्यातला कुठलाही किंवा त्याच्यापेक्षाही बाहेरचा कुठलाही ग्रामरचा ऑप्शन तिथं ते तिसरा क्वेश्चन म्हणून टाकू शकतात. ओके. स्पॉट द एरर. आता हा नव्याने इंट्रोड्यूस केलेला क्वेश्चन या फॉर्मॅटमध्ये आहे. ओके. स्पॉट द एरर मध्ये काय असतं की एक सेंटेन्स दिलेलं असतं. ओके. अ सेंटेन्स विल बी गिवन अँड देअर वुड बी अ मायनर मिस्टेक. ओके. अँड नीड टू फाइंड दॅट मिस्टेक आउट. ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, महत्वाचं असं की आपल्याला त्यात काहीही चुकीचं वाटत नाही. फॉर एक्झाम्पल, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर्स, सॉरी, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट. आता इथं सेंटेन्स दिलेलं असतं, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट. आता हे वाक्य जे आहे हे आपल्याला करेक्टच वाटतं, त्याच्यात काही एरर आहे असं वाटत नाही. बट वन ऑफ द जेव्हा येतं तेव्हा वन ऑफचा अर्थ होतो की अनेक, अनेकांपैकी एक, म्हणून तिथं प्लेयर्सच्या ऐवजी प्लेयर्स पाहिजे. ओके. सो दॅट मिस्टेक यू नीड टू फाइंड आउट अँड यू नीड टू मेन्शन दॅट, or you need to circle that particular word and then you should write the perfect sentence. Okay, this is how you should solve this question. Understood? Then errors in the use of noun, pronouns, tenses, subject verb agreement, articles, prepositions. Okay, अशा प्रकारचे sentences दिले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे ए, हा अनसीन पॅसेज आहे, कॉम्प्रिहेन्शनचाच पार्ट आहे. आपण क्वेश्चन नंबर 1A पाहिलेलं आहे. ओके. त्याच्यात ज्या प्रकारचे सगळे क्वेश्चन्स होते 5, त्या प्रकारचेच क्वेश्चन्स ह्याच्यात सगळे रिपीट असणार आहे. म्हणजे पहिला ग्लोबल अंडरस्टँडिंग, दुसरा फॅक्च्युअल, तिसरा इंटरप्रिटेटिव्ह किंवा इन्फरन्स टाईप क्वेश्चन, अनालिसिस टाईप क्वेश्चन, चौथा जो असेल तो असेल पर्सनल रिस्पॉन्स. ओके. पाचवा जो असेल तो असेल ग्रामरवरती, आणि 6वा जो असेल तो व्होकॅब्युलरीवरती. सेम पॅटर्न 12 मार्क्सचा इथं फॉलो होणार आहे अनसीन पॅसेजसाठी. ओके. 12 मार्क्स असेच सेम असणार आहेत. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B जो आहे तो समरी रायटिंगसाठी आहे, आणि क्वेश्चन नंबर 2C जो आहे तो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माइंड मॅपिंग साठी आहे. ओके. आता समरी रायटिंग करायचं जे असेल, आता इथून पुढे तुम्हाला रायटिंग स्किल्स जेव्हा येतील त्यावेळेसही तुम्हाला मी सांगेन की हाऊ द मार्क्स आर गिव्हन ऑन विच क्रायटेरियाज. ओके. किंवा व्हॉट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. ओके. इथं डिस्ट्रीब्युशन दिलंय पहा. कव्हरिंग द इसेन्शियल पॉइंट्स, लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी, ग्रामर 1 मार्क, अशा पद्धतीने 3 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. एक तुम्हाला याच्याबद्दल जनरल जे काही गाईडलाईन्स आहेत त्या सांगतो की गिव्ह अ सुटेबल टायटल टू द समरी. टायटल जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ओके. त्यामुळे टायटल देणं खूप महत्वाचं आहे. टायटल हे असलंच पाहिजे समरीसाठी. ओके. इट इज अ मस्ट. ओके. देन इनिशियल लेटर ऑफ ईच वर्ड इन द टायटल एक्सेप्ट आर्टिकल्स अँड प्रेपोजिशन्स शुड बी कॅपिटलाइज. द इम्पॉर्टन्स ऑफ म्युझिक इन आवर लाईफ. समजा असं टायटल लिहायचंय तर त्याचं टायटल तुम्ही कसं लिहाल? टी कॅपिटल बिकॉज इट इज द फर्स्ट वर्ड. द इम्पॉर्टन्स आय कॅपिटल, ऑफ ओ स्मॉल, द म्युझिक टी अगेन स्मॉल येईल दचा, म्युझिकचा एम कॅपिटल येईल. ओके. द इम्पॉर्टन्स ऑफ म्युझिक, द नाहीये तिथं, द इम्पॉर्टन्स ऑफ म्युझिक इन आय अगेन स्मॉल येईल.
आवर ओ स्मॉल येईल, लाईफचा एल कॅपिटल. ओके, अशा पद्धतीने फॉलो करायचं आहे. देन समरी शुड बी रिटन इन इनडायरेक्ट स्पीच टू अवॉइड सब्जेक्टिव्हिटी अँड मेंटेन कन्सिस्टन्सी. अगेन सब्जेक्टिव्हिटी, युअर ओन ओपिनियन डज नॉट मॅटर. ओके, सो मेंटेन कन्सिस्टन्सी विथ इनडायरेक्ट स्पीच. ओके, देन रिटेन द टेन्स ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. जर जो प्रकारचा किंवा ज्या प्रकारचा टेन्स त्या पॅसेजमध्ये दिलेला आहे तोच तुम्हाला ठेवायचा आहे. ओके, त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता. ओके, यू मस्ट हॅव द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस द मेन आयडियाज इफेक्टिव्हली इन युअर ओन लँग्वेज. आता इतकं सोपं झालेलं आहे समरी लिहिणं की मेन आयडियाज तिथं ऑलरेडी दिलेल्याच असतात, मेन पॉईंट्स दिलेले असतात. ओके, यू नीड टू रिप्रोड्यूस दॅम, यू नीड टू यूज युअर sentences, own sentences to connect those dots. Okay, it's like that. त्यानंतर अवॉइड इलस्ट्रेशन्स, इमेजेस, फिगर्स ऑफ स्पीच अँड लॉंग सेंटेन्सेस. ओके, समरीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या असतात त्या फॅक्ट्स प्रूव्ह करण्यासाठी सपोर्टिव्ह आयडियाज म्हणून दिलेल्या असतात. या सपोर्टिव्ह आयडियाज यू हॅव टू ओमिट, पूर्णपणे काढून टाकायचे. ओके, इफ द टेक्स्ट इज इन द फर्स्ट पर्सन सिंग्युलर ऑर प्लुरल, राईट द समरी इन द थर्ड पर्सन prefaced by the words the writer says that. ओके, खूप महत्वाचं आहे. तुमचा अँगल तिथं महत्वाचा नाहीये. व्हॉट द रायटर सेज दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, सो व्हॉट ही सेज लाईक दॅट. ओके, अ समरी मस्ट बी impersonal in nature, therefore do not try to elaborate, explain or give any personal opinion. काही एलॅबोरेट करायचं, एक्सप्लेन करायची गरज नाही. जे आहेत ते फॅक्ट्स फक्त तुम्हाला शोधायचे आणि तेच तुम्हाला तिथं लिहायचे. ओके, आणि अ समरी शुड बी इन अ सिंगल पॅरेग्राफ. ओके, मी ह्याच्याबद्दल सांगणार आहे. तर समरी लिहिताना एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ऑलवेज रिमेंबर TPCL व्हाईल रायटिंग समरी. T स्टँड्स फॉर टायटल. ओके, टायटल खूप महत्वाचं आहे. सो टायटल, देन प्रेझेंटेशन. बरेच जण काय करतात माहिती का, समरी लिहिता, आमचा नेहमीचा अनुभव आहे, त्यांना माहीतच नसतं प्रेझेंटेशन कसं करायचं समरीचं. तर ते अख्खं पान लिहितात किंवा 3, 4, 5 पॅरेग्राफ्समध्ये समरी लिहितात. ओके, दिस इज नॉट द राईट वे टू राईट द समरी. ओके, द समरी मस्ट बी रिटन, आय एम युझिंग द वर्ड मस्ट बी रिटन इन वन सिंगल पॅरेग्राफ. आणि ज्या प्रकारचा पॅसेज तुम्हाला दिलेला असतो त्याच्या 1/3 समरी लिहिणं अपेक्षित असते, जी 10 ते 12 लाईन्सच्या वर जात नाही. अंडरस्टँड दॅट. ओके, सो आम्हाला जेव्हा आम्ही समरी पाहतो प्रेझेंटेशनलाच खूप महत्व आहे. पहिल्यांदा टायटल आणि खाली एकच पॅरेग्राफ आहे की नाही एवढं आम्ही पाहतो. ओके, इथं जर हे आमच्या डोक्यात बसलेलं असतं की टायटल लिहिलेलं आहे आणि खाली त्याच्याबरोबर समरी एका पॅरेग्राफमध्ये लिहिलं की तुम्हाला प्रेझेंटेशनचा मार्क जो आहे तो तुम्हाला इथं मिळून जातो. ओके, कव्हरिंग इसेन्शियलचा पॉईंट म्हणजे तुम्हाला जे खाली दिलेले जे त्यांनी पॉईंट्स आहेत इम्पॉर्टंट तेच तुम्हाला लिहायचे. फक्त ते तुम्हाला सेंटेन्सेसमध्ये लिहायचे. हाऊ यू कनेक्ट दोज सेंटेन्सेस दॅट मॅटर्स. ओके, सो ते झालं लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी, ग्रामर. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या तुमच्या इंग्लिशच्या नॉलेजबद्दल रिलेटेड आहे. ओके, जर तुम्ही ग्रामॅटिकल मिस्टेक्स केल्यात तर तुम्हाला त्याच्यात चांगले मार्क्स मिळणार नाहीत. पण जर तुम्ही आहेत ते पॉईंट्स व्यवस्थित कव्हर केले आणि ते एका पॅसेजमध्ये लिहिले तर तुम्हाला 3 पैकी 2.5 मार्क मिळायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, त्यामुळं फॉलो दिस पॅटर्न. TPCL, टायटल, प्रेझेंटेशन, कॉन्टेंट मीन्स महत्वाचे पॉईंट्स, आणि लँग्वेज शुड बी ग्रामॅटिकली करेक्ट. ओके, सो TPCL लक्षात ठेवा समरीच्या वेळेस. ओके, देन नेक्स्ट टू बी. हा टू सी आहे माइंड मॅपिंग. ओके, आता माइंड मॅपिंग म्हणजे काय? यू नीड टू मॅप युअर माइंड. मीन्स व्हॉट? मॅपिंग मीन्स ड्रॉइंग. whatever thoughts come in your mind when you see or read an idea, okay, or a thing or an object, okay, you need to map it down. Okay, so mind mapping is very very easy to solve. Okay, कारण याच्यात पर्टिक्युलर हे आन्सर पाहिजे ते आन्सर पाहिजे असं नसतं. इथं सब्जेक्टिव्हिटीला भरपूर स्कोप आहे, तुमच्या ओपिनियनला भरपूर स्कोप आहे.
ओके, सो स्टेप्स टू डेव्हलप माइंड मॅप काय पहा, सेट अ सेंट्रल सब्जेक्ट टॉपिक, ओके, ॲड ब्रांचेस ऑफ रिलेटेड आयडियाज, ॲड सब ब्रांचेस फॉर मोर रिलेव्हंट आयडियाज, each keyword should have its own branch, connect your main branches, it should be neatly drawn. हे सगळं आता असं ऐकण्यापेक्षा मी तुम्हाला इथं दाखवतो. सपोज you need to draw a mind map, okay, on sources of entertainment. Okay, so which thoughts come in your mind? After that you need to write those main ideas first. Okay, what are the sources of entertainment? Film आहे, music आहे, books आहे, TV आहे, games आहेत, hobbies आहेत. Okay, so when we write down main ideas, it is called as primary branch. Okay, then that particular branch is divided into sub branches. Okay, that second branch is called this or this or this, these. त्याला म्हणतात सेकंडरी ब्रांच. ओके, अँड इफ अगेन इट इज डिवायडेड इन सब ब्रांचेस, दॅट इज कॉल्ड एज टर्शरी ब्रांच, थर्ड ब्रांच. ओके, मग तुमच्या मनात येईल ते तुम्ही लिहायचं इथं. म्युझिक, सिंगिंग सॉंग्स, विच सॉंग्स यू लाईक टू सिंग? अरिजित सिंग सॉंग्स, सोनू निगम सॉंग्स, यू कॅन राईट उदित नारायण सॉंग्स, यू कॅन राईट. ओके, लिस्निंग टू सॉंग्स, विच सॉंग्स यू लाईक टू you like to listen, you can write Hindi songs, Marathi song, English songs. It's as simple as that. Whatever comes in your mind, you just write them down. Okay, books, Marathi books, English books, or novels, dramas. Novels astil tar draw one branch again here. Okay, novels, which novel do you read? Raja Shiv Chhatrapati असेल, श्रीमान योगी असेल, okay, वि. स. खांडेकरांची ययाती असेल, write down all these names. ड्रामा, कोणता ड्रामा तुम्ही वाचता? हॅमलेट असेल, ॲज यू लाईक इट असेल, ड्रॉ ब्रांचेस. ओके, ॲटलिस्ट 3 ब्रांचेस शुड बी देअर. ओके, 1, 2 ब्रांचेस आर ऑल्सो परमिटेड. ओके, पण जेव्हा 3 ब्रांचेस किंवा 3 ब्रांचेस जेव्हा येतात तेव्हा ते खूप आपल्याला प्रभावी वाटतं. ओके, 2 ब्रांचेस असतील, एखाद्याची ब्रांचेस निघत नाहीये, ठीक आहे, हरकत नाही, तिथंच तुम्ही एंड करू शकता. ओके, नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस टर्शरी ब्रांच आलीच पाहिजे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही गेम्स, इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स, सोपं आहे. ओके, फक्त ह्या फॉर्मॅटमध्ये ते केलं पाहिजे तुम्ही. अंडरस्टूड?